भाजपचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून लोकांच्या निष्काळजीपणामुळेच हे घडल्याचं ते म्हणालेत। या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधितांवर प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई केलीच पाहिजे अशी थेट मागणीच यांनी केली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची आणि पीडित कुटुंबाला तात्काळ 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। एक 3 वर्षाची मुलगी मरते आणि तिचा मृत्यू होतो, पण प्रशासन त्याच्यावर कोणतीही गांभीर्याने दखल घेत नाही। आणि माझी जी मागणी आहे की सरकारने तातडीने या मुलीच्या आईवडिलांना कॉम्पन्सेशन द्यावं, त्यांना कमीत कमी 10 लाख रुपये त्यांनी या प्रसंगी दिले पाहिजे आणि पुन्हा या घटना घडणार नाहीत याबाबत त्यांनी एक खबरदारी घेतली पाहिजे आणि त्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। तसंच ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत हे काम होतं त्या अधिकाऱ्याला सुद्धा तातडीने त्याच्यात निलंबनाची कारवाई करावी आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी या प्रसंगी करत आहे। आणि शासनाने आता या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। कोरडा गांव में आज जो दुर्दैवी घटना हुआ, एक 3 साल की बच्ची जल जीवन मिशन के जो काम चालू थे, गड्ढा उन्होंने खोद के रखा, उस गड्ढे में गिरकर उनका दुर्दैवी मौत हो गया। उसकी वजह से पूरे कोरडा गांव में एक शोक पसर गया और पूरी तरफ दुख का लहर है। और ऐसा दुर्दैवी घटना नहीं होना चाहिए, लेकिन कुछ लोगों के हलगर्जीपना की वजह से हुआ। तो ऐसे जो जल जीवन मिशन हो गया, जो भी अधिकारी कर्मचारी होगा, मैं शासन से मांग करता हूँ कि इनके ऊपर कड़क कार्रवाई हो, कठोर कार्रवाई हो और ऐसी घटना का पुनरावृत्ति ना हो, यही मैं अपेक्षा करता हूँ।